हे बघा ऑन टू चेक करायला लागलोय आपण. ओके, काय बोलायला लागलोय आपण, कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी आपल्याला काय भेटलं पाहिजे, प्री इमेज भेटलं पाहिजे. ओके, लक्षात येत आहे, कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी प्री इमेज. मग आपण काय करूया, एक थोडस उलट विचार करूया. समजा हे एफ ऑफ एक्स चं सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू काय आहे विचार करूया. ओके, नॅचरल नंबर्स कुठनं स्टार्ट होतात, 1 पासून. ओके, जर सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू टाकलो तर 1 टाकावं लागेल आपल्याला. मग एफ ऑफ 1 टाकल्यावर काय येते बघा, 1 चा स्क्वेअर 1 येत आहे, प्लस 1 येत आहे, प्लस 1, 1 प्लस 1 प्लस 1 काय येत आहे, 3 येत आहे. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 3 येत आहे. मला सांगा हे आन्सर 3 आलं. ओके, ठीक आहे, डझंट मॅटर. हे जे एन सेट आहे कोडोमेन मध्ये, त्याच्यामध्ये 1 पण एलिमेंट आहे, 2 पण एलिमेंट आहे. ओके, लक्षात येत आहे, एक्स ची अशी कोणती नॅचरल नंबरची व्हॅल्यू आहे टाकल्यावर 1 भेटते, असं कोण आहे का बघा. एक्सचं कुठलं तर असं व्हॅल्यू आहे एन मध्ये, टाकल्यावर आपल्याला 1 किंवा 2 भेटेल, असं नाहीये. ओके, बाय द ऑब्झर्विंग काय लिहिता येते हेअर, elements of codomain वाटल्यास ब्रॅकेट मध्ये कोण आहेत ते लिहूया, लाईक 1 2. ओके, आर does not have image. मग एखादा जर असे एलिमेंट मिळाला इमेज इन अ डोमेन, एखादा जर आपल्याला कोडोमेन मध्ये इमेज असं काय एलिमेंट मिळाला त्याला प्री इमेज भेटत नाही, तर त्याला आपण ऑन टू म्हणू शकत नाही. देअरफॉर फंक्शन एफ इज नॉट ऑन टू. म्हणजे त्याला कसं लिहायला पाहिजे, देअरफॉर प्लस एफ इज 1 1 बट नॉट ऑन टू. समजते का तुम्हाला. हो सर. ओके, गुड. त्यानंतर पुढे जाऊया. नेक्स्ट. ओके, अजून एक. ओके, हे नंबर ऑफ रिअल रूट्स फाइंड करायचं एक एक्झाम्पल आहे. अजून एक 1 1 1 2 आहे वाटतं. एक मिनिट बघू दे मला, मी काय फोन पाठवलं मला. ओके, दिला. ओके, इथं अजून एक फंक्शन दिलंय, त्याला शॉर्ट मध्ये सांगतो वाटल्यास, कारण आपण 1 1 1 2 चं एक एक्झाम्पल केलंय आता. ना इथं बघा, नेक्स्ट डाऊट. ओके, काय दिलंय, फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 दिलंय. अँड फॉर मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 2 हे गिवन आहे. देन दी फंक्शन, एक फंक्शन आहे त्याला 1 1 आहे का ऑन टू आहे चेक करायचं. फंक्शन डिफाईन्ड कुठून कुठपर्यंत आहे बघा, मायनस इन्फिनिटी टू 2. ओके, क्लोज इंटरवल युनियन. हे काय, ह्याचा काय उपयोगच नाही असं घेऊन. ओके, ठीक आहे, युनियन 2 टू इन्फिनिटी. त्याचा अर्थ काय होत आहे मला सांगा. काहीच नाही, तर 2 ला सोडलंच नाही त्यांनी, कंटिन्युअस मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीच होत आहे. ओके, डझंट मॅटर. ठीक आहे, -1 to 1. ओके, त्याचं काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, 1 1 आहे का ऑन टू आहे विचार करायचा, सांगायचं आहे. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 2 ह्याचा अर्थ काय होतंय माहितीये का. ह्याच फक्त हेच फक्त वेगळं आहे. ह्याचं व्हॅल्यू काय, ह्याचं मिनिंग काय होतंय माहितीये का. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 2 म्हणजेच काय होतंय सांगू का. मॉड एक्स ग्रेटर दॅन 2 चं अर्थ असं होतंय, एक्स ची व्हॅल्यू जी आहेत ना ते मायनस इन्फिनिटी टू 2 पर्यंत आहेत. -2 पर्यंत आहेत. आणि कुठं युनियन तो. ओके, ऑर इक्वल टू दिले का तिथं, एक मिनिट, ऑर इक्वल टू नाही दिला. ओके, ठीक आहे, युनियन 2 टू इन्फिनिटी होत आहे, 2 टू इन्फिनिटी. ओके, वाव, लक्षात येते का बघा. मग इथं इथं सॉरी, इतर डोमेन मध्ये पण -2 दिलंय. हा बरोबर आहे, म्हणजेच काय -2 टू 2 मधलं इंटरवल इथनं रिमूव्ह केलंय आर मधनं. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीचं एक फंक्शन दिलंय.
मग आपल्याला काय करायचंय, 1 1 ऑन टू चेक करायचंय. कसं चेक करणार आणि काय सांगू शकताय का? वेळ घ्या तुमचं 2 मिनिट वाटल्यास. ओके, ट्राय करा बघू. हा विचार करायला लागलाय ना, 1 1 1 2 दोन्ही विचार करा. वेगवेगळं डेफिनेशन शिकलोय आपण. सर 1 1 ऑन टू येईल. काय माहित आता तुम्ही केलाय का? सर ऑन टू येणार नाही. ओके, काय येणार नाही? कारण सर आपण जर इथे 0 धरलं हा तर म्हणजे x² - 4 अपॉन x² + 4 = 0 धरलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू -2 किंवा 2 पाहिजे ना हा. 0 करायला. आणि तीच बरोबर याच्या डोमेन मध्ये नाहीये. ओके, गुड. ऑन टू तर येणार नाही, बरोबर आहे. 1 1 1 1 बद्दल काय बोलताय? 1 1 येत आहे, पण थोडस जास्त सिम्प्लिफिकेशन आहे. ओके, अजून एक मेथड आहे म्हणून सांगितलं होतं ना, डेरिव्हेटिव्ह मेथड. याला डेरिव्हेटिव्ह मेथडनं सोपं येत आहे, पण आपण डेरिव्हेटिव्ह मेथड शिकलो नाही, शिकता पण येत नाही आपल्याला, कारण त्याच्या आधी डेरिव्हेटिव्ह शिकायला पाहिजे आपल्याला. ओके, पण हे डेरिव्हेटिव्ह मेथडनं इझी आहे. ठीक आहे, तरी पण मी सांगतो तुम्हाला काय करू शकतो आपण. एफ ऑफ एक्स काय दिलंय आपल्याला, x² - 4 डिवाइड बाय x² + 4 दिलाय. ओके, याला आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. एफ ऑफ x1 = एफ ऑफ x2 घ्यायचा आणि सिम्प्लिफाय करायचा. ओके, मग याला इक्वल म्हणजेच कसं लिहून घेणार, x1² - 4 डिवाइड बाय x2² + 4 इज इक्वल टू, सॉरी इथं पण x1च. ओके, x1² + 4 इज इक्वल टू x2² - 4 डिवाइड बाय x2² + 4. याला सिम्प्लिफिकेशन करून सोडवायला पाहिजे. खरं तर याला सिम्प्लिफिकेशन करून सोडवायचं, हे थोडं कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही ट्राय करू शकता, आलं तर ठीक, नाही आलं तर सोडून द्या. ओके, लक्षात येत आहे? हा, कळतंय का? कारण हे डेरिव्हेटिव्ह मेथडनं करायचं आहे. ओके, बाय दी डेरिव्हेटिव्ह मेथडनं करायचं आहे, त्यामुळं म्हणतोय. हा, बाय डेरिव्हेटिव्हनं करायचं याला, त्यामुळे ते मेथड आपण शिकू शकत नाही. आणि ऑन टू तर येत नाही. काय येत नाही तर त्याच्यामधले तुम्ही असे एलिमेंट्स आता त्यांनी जसं सांगितलं ते टाकून बघितलं तर फ्री इमेजेस मिळत नाहीत तुम्हाला. ओके, ना इनटू आहे, ऑन टू नाही. नेक्स्ट, अजून एक डाऊट आहे, ते एक सोडूया. e⁻² काय तर आहे ना ते, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला डाऊट आहे माझ्या मते. हा, ग्रुपवर पाठवलाय. ओके, ग्रुपवर पाठवलाय बघा. द नंबर ऑफ रिअल रूट्स ऑफ इक्वेशन जे म्हटलंय त्याच्यासाठी सोडवतोय. ओके, ते क्वेश्चन नंबर 7 आहे. इक्वेशन दिलाय e⁻sin x - e⁻sin x. ओके, -4 इज इक्वल टू 0. हे असं इक्वेशन असलं तर याला असं लिहू शकतो मी, e⁻sin x - 1 upon e⁻sin x.
जे एक्सपोनंट मध्ये मायनस साइन होतं ते खाली लिहिलं की प्लस होत आहे. -4 इज इक्वल टू 0. पुट या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. e रेस टू साइन एक्स ला e रेस टू साइन एक्स इज इक्वल टू m घेतो. म्हणजेच वरचं इक्वेशन 1 काय होत आहे, m - 1 अपॉन m -4 इज इक्वल टू 0. त्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय m करूया. मल्टिप्लाय बाय अबो इक्वेशन बाय m केलं तर m² - 1 -4m इज इक्वल टू 0 होत आहे. m² - 4m - 1 इज इक्वल टू 0. त्याचे रूट्स काय येतात बघा. रूट्स काय येतात सांगा थोडं. येतात काय काढायला ते बघा आधी. आणि येत असलं येत असलं तर काढून सांगा. बोला. रूट्स आहेत हा पण सर ते काय इरॅशनल रूट्स आहेत काय. रॅशनल आहेत पण Rational सर कुठे? टाईप आहेत. तेच की त्यांनाच इरॅशनल म्हणतो आपण. सर्ड असलं तर इरॅशनल झालं ते. हो सर. ओके, मग याचे बघा रूट्स लिहितो मी. रूट्स काय -b. ओके, म्हणजे 4 प्लस मायनस अंडर द रूट b² - 4ac -4चा स्क्वेअर 16 -4ac 4 इंटू a म्हणजे 1च आहे, c म्हणजे -1 आहे त्यामुळे इथं प्लस होत आहे. डिवायडेड बाय 2a. a म्हणजे 1 आहे त्यामुळे 2. सोडवलं तर 4 प्लस मायनस अंडर द रूट 20 होत आहे. त्यालाच काय लिहिता येत आहे, अंडर द रूट 4 इंटू 5 लिहिता येत आहे डिवायडेड बाय 2. ओके, त्यालाच मी असं लिहितो 4 प्लस मायनस रूट मधलं 4 बाहेर आलं की 2 होत आहे. रूट मध्ये 5 राहत आहे डिवायडेड बाय 2 आहे. हे 2 ना दोघांना पण डिवाइड करायचं म्हणजे 2 प्लस मायनस रूट 5 आन्सर येत आहे. किंवा वरनं 2 कॉमन काढायचं आणि खालच्याशी कॅन्सल करायचं. हे तुम्हाला 2 रूट्स मिळालेत आता, 2 प्लस रूट 5 आणि 2 मायनस रूट 5. आणि हे कोणाचे m चे व्हॅल्यूज आहेत तुम्हाला माहित आहेत. ओके, पण m म्हणजे काय ते पण तुम्हाला माहित आहे. ओके, लक्षात येत आहे. m म्हणजे माहित आहे ना तुम्हाला. therefore m ची व्हॅल्यू काय, e रेस टू साइन एक्स आहे. विसरला काय. e रेस टू साइन एक्स इज इक्वल टू एकदा 2 प्लस रूट 5 येणार और दुसरा रूट येणार e रेस टू साइन एक्स इज इक्वल टू 2 मायनस रूट 5. ओके, समजते का बघा. हे e रेस टू समथिंग आहे. सर हा इथे 2 मायनस रूट 5 येणार नाही ना, कारण तेच सांगणार आहे. बोल. बोला की. कारण की एक्सपोनेन्शियलचा ग्राफ फक्त एक्स ऍक्सिसच्या वरतीच असतो ना. यस, त्याचं साध्या भाषेत असं सांगू शकतोय. ई ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग 7 वगैरे आहे. त्याच्या रेस टू मायनस नेगेटिव्ह नंबर असू दे पॉझिटिव्ह नंबर असू दे, हे जे आन्सर आहे ते पॉझिटिव्ह येत आहे लेफ्ट हँड साइड. पण राईट हँड साइड तर निगेटिव्ह या लागले. आता काही जण म्हणू शकतात राईट साइड निगेटिव्ह कसं काय येत आहे, कारण का रूट 5 ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग असते, 2 पेक्षा मोठं. कारण रूट 4 ची व्हॅल्यू 2 असते, त्यामुळं हे निगेटिव्ह आहे आणि इकडचं व्हॅल्यू हे पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह पॉसिबलच नाही. देअरफॉर हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन पॉसिबल नाही, हे कॅन्सल होत आहे. म्हणजे याचा एकच आन्सर येत आहे, ई रेस टू साइन एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 5. त्याच्यावरनं आपल्याला साइन एक्सचं व्हॅल्यू काढायचं आहे, मग एक्स काढता येईल आपल्याला. ओके, साइन एक्स काढायचा आहे तर विचार करूया साइन एक्स काढता येते का. आता याला कसं करूया, तर बोथ साईडला लॉग घेऊ शकतो आपण. लॉगचं डेफिनेशन वापरू शकतो. लॉगच्या डेफिनेशन नुसार याला असं लिहिता येतं, साइन एक्स इज इक्वल टू, करेक्ट आहे का बघा, लॉग 2 प्लस रूट 5 विथ अ बेस ई. त्याला असं लिहिता येतं. ओके, हे लॉगच्या डेफिनेशन न लिहिता येतं, किंवा बोथ साईडला लॉग घेतलं असं सुद्धा म्हणू शकतो. साइन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 2 प्लस रूट 5 विथ अ बेस ई लिहिलेलं आहे. आता लॉग ऑफ 2 प्लस रूट 5 विथ अ बेस ई चं व्हॅल्यू किती येत आहे ते सांगतो तुम्हाला. ओके, एक नोट म्हणून लॉग मध्ये शिकलोय, तुम्हाला आठवत नसेल तर मी इथं रिवाइज करतो. ओके,
लॉग फक्त 0 पासून पुढंच डिफाईन्ड असते आणि 1. लॉगचं कसं असतंय 0 to 1 आणि 1 to इन्फिनिटी असं 2 केसेस करून आपण बेसचा स्टडी करतो. तिथं बेस ई आहे त्यामुळं ते तर 1च्या राईट साईडला आहे. जर ई आणि इथला नंबर ओके किंवा लॉग एक्सच्या फॉर्म मध्ये येतो. लॉग एक्स इथं बेस एन आहे समजा. एक्स आणि एन जर 1च्या एकाच बाजूला असतील म्हणजे दोन्ही 1 पेक्षा मोठे किंवा दोन्ही 1 पेक्षा छोटे असतील तर त्यांचं व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असते. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट आता यांचा आन्सर किती येत आहे ते सांगतो तुम्हाला. आता आन्सर किती येत आहे बघा, एक मिनिट. एक नोट रिवाइज करायचं होतं मला, केलंय मी. ओके, त्याचं मी वाटल्यास व्हॅल्यूज काढून दाखवतो तुम्हाला. हे माहित आहे का बघा, आता ई ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. ओके, बरोबर आहे ना. ई ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. कळते का? माहित आहे ना 2 पॉईंट समथिंग आहे ई ची व्हॅल्यू. हो सर. किती आहे? 2.7 हो वगैरे सर. असेल. हो सर 2.7. ओके, इथं जे आलंय 2 प्लस रूट 5 आलाय. ई ची व्हॅल्यू ई 2 पॉईंट समथिंग असते त्यामुळे 2 प्लस रूट 5 मोठा आहे. बरोबर आहे का? 2 प्लस रूट 5 मोठा आहे. आणि बोथ साइडला समजा sir. मी लॉग घेतलो. आता बोथ साइडला लॉग घेऊया. लॉग ऑफ 2 प्लस रूट 5 इज ग्रेटर दॅन लॉग इथं बेस ई घेतलंय. लॉग ई इथं बेस ई असं जर घेतलं, बोथ साइडला लॉग घेतलं तर इकडं लेफ्ट साइड आहे तसं राहतंय. 2 प्लस रूट 5 आहे तसं राहतंय इथं बेस ई. पण लॉग ई विथ बेस ई असेल तर आन्सर किती येत आहे? 1 येत आहे. कळतंय का बघा. मग ह्या क्वांटिटीचं व्हॅल्यू 1 पेक्षा मोठा आलाय. पण त्याचं व्हॅल्यू काय आहे? फ्रॉम इक्वेशन इथं बघा, इक्वेशन स्टार करतो वाटल्यास. त्या इक्वेशन स्टार मध्ये बघा लॉग 2 प्लस रूट 5 ची व्हॅल्यू किती आहे? साइन एक्स आहे. किती आहे? साइन एक्स. मग त्या इक्वेशन वरनं इथं लिहिता येतंय साइन एक्स इज ग्रेटर दॅन 1. ओके, फ्रॉम इक्वेशन स्टार. आणि तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण माहित असायला पाहिजे साइन एक्स ची व्हॅल्यू 1 पेक्षा स्मॉल असते, -1 पेक्षा मोठा असते. मग इथं तर साइन एक्स ग्रेटर दॅन 1 आलाय. देअरफॉर ओके साइन एक्स किंवा इथं देअरफॉर डायरेक्ट नो सोल्युशन असं लिहू शकतो मी. नो सोल्युशन. ओके, मग का असं लिहू शकतो? बिकॉज इथं बघा ऑलवेज साइन एक्स ची व्हॅल्यू काय असते? -1 पेक्षा मोठी असते आणि 1 पेक्षा स्मॉल असते. कळते? ऑलवेज. हा, मग हे 1 पेक्षा मोठा आलाय तर त्यामुळे नो सोल्युशन. म्हणजेच नंबर ऑफ सोल्युशन्स किती? नंबर ऑफ सोल्युशन्स आर 0. 0. किती सोल्युशन्स आहेत? 0 सोल्युशन्स आहेत त्या इक्वेशनला. ओके, ठीक आहे, चालतंय. नाव अजून एक डाऊट आहे का? ते बघा सगळ्यांनी वाचा, मी पण वाचतो थोडंसं. क्वेश्चन वाचा ते. लेट A and B two sets containing 2 elements and 4 elements respectively. The number of subsets of A cross B having 3 or more elements is. बघा थोडा विचार करा बघूया. काय करू शकतोय? काय तुमच्या डोक्यात आहे का? दोन सेट्स आहेत, एकामध्ये 4 एलिमेंट्स, एकामध्ये 2 एलिमेंट्स. ओके, ए क्रॉस बी चे सबसेट्स काढायचे, नंबर ऑफ सबसेट्स. प्रत्येकामध्ये ऍटलिस्ट 3 एलिमेंट्स. असं त्याचा अर्थ होतोय का? काय केलंय त्याने? हॅव्हिंग 3 or more. ओके, बरोबर आहे. ऍटलिस्ट 3 एलिमेंट्सचे सेट्स पाहिजेत, सबसेट्स पाहिजेत.
ओके ठीक आहे. त्याला सोडवायला 1 मिनिट हा. ओके हे तिन्ही पॉसिबिलिटी कसं मायनस करू. मी अंदाजे तुम्हाला सांगतो. आय थिंक तुम्हाला वेळ आहे ते क्वेश्चन सोडवायला, तरी पण ठीक आहे. कुठला क्वेश्चन आहे ते अथर्व? हॅलो अथर्व, कुठला क्वेश्चन आहे ते? कुठनं पाठवलाय? सिंगेज मध्ये आहे का? सर तुम्ही याच्यावर सोडत होतो सेट अँड रिलेशन मधलं तो. हा सेट अँड रिलेशन मधला आहे सर तो. हा क्वेश्चन तिथला आहे. कुठल्या पुस्तकातला आहे विचारतोय? मला ऑनलाईन गावला सर. मी ठीक आहे. ऑनलाईन डाऊट शोधत होतो असे क्वेश्चन, ओके तेव्हा तो ठीक आहे. गावला. ठीक आहे. इथं काय शोधायला सांगितलंय बघा. मग कसं फाइंड करायचं असतं ते पण तुम्हाला सांगतो. एन ऑफ ए क्रॉस बी फाइंड करायचं आहे आता. एन ऑफ ए क्रॉस बी किती आहे सांगा? एन ऑफ ए क्रॉस बी 8. 2 into 4 होत आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8. 8 येत आहे. ओके ते माहित आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे? दस द नंबर ऑफ सबसेट्स, त्याला किंवा लिहितो मी दस द नंबर ऑफ सबसेट्स काढायला सांगितलंय. सबसेट्स ओके ऑफ ए क्रॉस बी चे सगळे सबसेट किती सबसेट्स आहेत सांगायचं आहे. ए क्रॉस बी हॅव्हिंग 3 or more elements is equal to, खाली लिहितो is equal to. टोटल एलिमेंट्स किती आहेत सांगा आता? ए क्रॉस बी मध्ये 2⁸ असतात, बरोबर आहे ना? इथं जेवढं 8 असणार. 8 असतात. ओके मग त्याच्यामधनं काय काय मायनस करायचं आहे ते सांगतो. ओके नंबर ऑफ सेट्स, ओके नंबर ऑफ सेट्स किंवा सबसेट्स which have element किती? ज्याच्यामध्ये एक पण एलिमेंट नाही कसले, म्हणजे 0, नेक्स्ट 1 एलिमेंट असलेले आणि 2 एलिमेंट असलेले. कळतंय का? बघा मी काय लिहिलंय. 0 एलिमेंट असलेले सबसेट्स, 1 एलिमेंट असलेले सबसेट्स आणि 2 एलिमेंट्स असलेले सबसेट्स काढायचे आहेत. हे लॉजिक आहे. लॉजिकने आन्सर लिहायला लागला. 2⁸ म्हणजे किती येत आहे ते सांगा आता? हॅलो 2⁸ किती येत आहे? काढा लवकर. 256. 256 येत आहे. ओके गुड. मायनस ओके 0 एलिमेंट असलेले सबसेट्स म्हणजे किती असतात? एकच, नल सेट, बरोबर आहे का? नल सेट इज अ सबसेट. ओके आता ओके 1 एलिमेंट असलेले किती सबसेट्स असणार आहेत? तर ते पण काढायचं सोपं आहे. टोटल 8 एलिमेंट्स आहेत, म्हणजेच काय सिंगलटन सेट्स काढायचे आहेत. आता 1 एलिमेंट म्हणजे सिंगलटन सेट्स किती असणार आहेत? 8 असणार आहेत, बरोबर आहे ना? हो सर. आता म्हणजे आपल्याला काढायचे जे सेट्स आहेत, ओके त्यांच्यामध्ये 2 एलिमेंट्स असतील. ओके ते कसं काढणार? ते काय विचार करू शकताय सांगा बघू. ओके हे थोडस अवघड आहे आपल्याला, तेच फाइंड करायचं. ते काढता येत आहे कॉम्बिनेशन आणि परमिटेशनचा यूज करून, पण ते तुम्ही शिकलं नाही टॉपिक, म्हणजे ते हायर स्टडीजला आहे. हा ते सिंगलटन सेट 8 कसे आले ते सांगाल का? हा मला सांगा. ए क्रॉस ओके किंवा तुम्हाला मी कसं सांगतो. टोटल एलिमेंट्स 8 आहेत, बरोबर आहे ना? हो. हा 8 मधलं प्रत्येक वेळेला तुम्हाला एकच चूज करायचं आहे. 8 मधलं एका ह्याच्यामध्ये एकच एलिमेंट चूज करायचं आहे. मग असं 8 ला किती पद्धतीने चूज करता येते तुम्हाला? कळते का? सर हा
पण हा ए क्रॉस बी आहे ना, हा त्याचे मग सबसेट त्याच्यात सबसेट्स हो 8 एलिमेंटचे सिंगलटनचे सबसेट तुम्हाला हे समजवतो थांबा इथं बघा एक एक्झाम्पल घेऊया हे बघा सपोज एक सेट आहे त्याच्यामध्ये हे 3 एलिमेंट्स आहेत लक्षात येते हा सर आता आलं लक्षात. ओके हे आमचे सिंगलटन सबसेट्स बनवायचे आहेत असं नाव ठीक आहे नेक्स्ट आता आपल्याला काय काढायचं मी सांगत होतो लास्ट वन काढायचा जे 8 एलिमेंट जे एन ए क्रॉस बी आहे ना त्यांचे सगळे असे सबसेट्स ज्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत त्यांना कसं काढता येतंय का सांगा मला ओके मी एक सिंपल ट्राय करतो सांगण्याचा प्रयत्न करतो समजते का बघा नाही समजलं तर सोडून द्या ओके लक्षात येत आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे खरं तर पण आता ते फॉर्म्युला पण शिकू शकत नाही किती आन्सर आहे ते सांगतो मी आधी काढतो एन फॅक्टोरियल डिवाइड बाय आर म्हणजे इथं 2 आहे 8 फॅक्टोरियल 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 फॅक्टोरियल 7 8 56 इंटू आर फॅक्टोरियल म्हणजे 2 8 2 7 4 28 येतं ओके इथं 28 घ्यायचं आहे पण काय घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो ओके तुम्ही असं थोड्या असं लक्षात ठेवू शकताय हे जेवढे एलिमेंट्स असतात ना 8 ओके त्यांचंच ओके कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचं 1 पर्यंतचे मल्टिप्लिकेशन घ्यायचे पण किती नंबर्स घ्यायचे जेवढे एलिमेंट्स आहेत तुम्हाला त्या सेटमध्ये तेवढे आता ह्या सेटमध्ये किती 2 एलिमेंट्स आहेत त्यामुळं 8 इंटू 7 2च नंबर्स घ्यायचा आणि त्याला 2 न डिवाइड करायचा मी असं का सांगायला लागलो एवढं ते न समजण्यासारखं कन्सेप्ट कारण ते मॅथ्स मध्ये ह्या फॉर्म्युल्याने काढायचं खरं तर ते फॉर्म्युला तुम्ही शिकले नाही ते फॉर्म्युला सांगतो वाटल्यास तुम्हाला समजलं नाही तरी माहित तरी असू दे तुम्हाला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे आपण कॉम्बिनेशन म्हणजे टोटल 8 पैकी दोघांना चूज करायचा किती पद्धतीने चूज करता येते त्यासाठी असं फॉर्म्युला आहे ओके 8 म्हणजे एन समजा 2 म्हणजे आर समजा फॉर्म्युला लिहितो n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल असते फॅक्टोरियल म्हणजे काय जे कोणता नंबर लिहितो ना आपण समजा 8 फॅक्टोरियल लिहिलं ना त्याचा अर्थ असं होतं की 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू असं करत 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 1 पर्यंत जायचं ओके असं त्याचा अर्थ होत हे फॉर्म्युला वापरलो ना यांच्या ठिकाणी 8 टाकलो तर 8 फॅक्टोरियल होतं डिवायडेड बाय n मायनस आर 8 मायनस 2 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियलला 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल लिहिता येतं डिनॉमिनेटरला 6 फॅक्टोरियल आहे तसं 2 फॅक्टोरियलला 2 इंटू 1 लिहिता येतं 6 फॅक्टोरियल कॅन्सल 2 1 चा 2 2 4 चा 8 येतं 7 4 चा 28 येतं असं हे आन्सर येतं पण तुम्ही असं लक्षात ठेवा 2 एलिमेंट्स पाहिजेत त्यामुळे 8 पासून लहान असलेल्याकडे मल्टिप्लाय करत चाललंय आणि किती एलिमेंट्स 2 एलिमेंट्स पाहिजेत त्यामुळे 2 न डिवाइड करतोय ओके मग त्याला सोडवा 256 मायनस 1 मायनस 8 मायनस 9 येतं मायनस हे 28 येणार 256 मायनस हे 37 सबट्रॅक्शन करून बघा किती येतं आन्सर सांगा काय 219 येते. 219 काय असेल ना समजते का तुम्हाला हो सर हो सर. नाही समजलं तरी सोडून द्या हे कन्सेप्ट थोडस अवघड वाटेल तुम्हाला आपण हे सेट मधलं कन्सेप्ट सगळे समजतील कारण हे टॉपिकच आहे हो सेपरेट कॉम्बिनेशन ओके त्यामुळं थोडं समजणं असं एवढं एक्सपेक्टेशन नाही मला ओके पण ठीक आहे कळतंय थँक्यू ऑल ऑफ यू आता आपण उद्या भेटूया उद्या क्लास 8 वाजता रेग्युलर टायमिंगला जॉईन करा थँक्यू हो सर थँक्यू